तर वळूया पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे, ती म्हणजे पुण्यात बालेवाडीतल्या क्रीडा नगरीत विना परवाना मद्य विक्री सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे विना परवानगी मद्य विक्री सुरू आहे आणि याच क्रीडा नगरीत राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया खेलो ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर क्रीडा नगरीत बियर विक्रीला परवानगी दिली नसल्याची माहिती क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी दिली। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्यासह। योगेश, काय सांगाल या बातमीवर? वृषाली, खरं तर येत्या काही दिवसातच याच बालेवाडीच्या क्रीडा नगरीमध्ये खेलो इंडिया खेलो ही खरं तर देश पातळीवरची मोठी स्पर्धा ही याच बालेवाडी स्टेडियम मध्ये होणार आहे। ज्या स्पर्धेसाठी मोठे अधिकारी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येण्याची शक्यता आहे। मात्र असं असताना याच क्रीडा नगरीमध्ये सध्या राजरोसपणे मद्य विक्री सुरू आहे, तीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे। ज्यावेळी क्रीडा खात्याशी या संदर्भात संपर्क साधला असता या संदर्भात कुठलीही परवानगी, खरं तर या मद्य विक्रेते जे कोणी आहेत त्यांनी कुठलीही परवानगी न घेता अशा पद्धतीने त्या परिसरात मद्य विक्री सध्या सुरू आहे। खरं तर या संपूर्ण प्रकरणामागे खरं तर अधिकारी किंवा कोणी निश्चितच कारवाई ही व्हायलाच हवी। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।